नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम ह्या चॅप्टरच्या नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा त्यावर आपण स्टडी केला. पण तो स्टडी करताना आपण जर का चार्जेस मूव्ह होत असतील तर त्यास किती फोर्स असेल तो आपण कॅल्क्युलेट केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण एखादा करंट कॅरिंग इलेमेंट असेल किंवा एखादी कंडक्टिंग वायर असेल त्या कंडक्टिंग वायरवर किती फोर्स असेल तो फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आज आपण बघणार आहे. तर टॉपिकचं नाव आहे आपल्या आज फोर्स ऑन अ करंट कॅरिंग वायर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस चार्ज हा जर का मूव्ह होत असेल दॅट इज व्हेनेवर अ चार्ज इज मुव्हिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स अ फोर्स. तर जो का फोर्स असतो तो फोर्स आपण लिहितो एफ इक्वल टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजेच आपण लिहितो क्यू इंटू व्ही इंटू बी साईन थिटा. मग आता त्या चार्जेस जर का मूव्ह होत असतील तर त्यावेळेस हा तुमचा फोर्स आला. ओके. मग आपण समजा एखादा करंट कॅरिंग वायर असेल तर करंट कॅरिंग वायरमध्ये आपल्याला माहिती आहे की देर आर द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, त्याचे जर का नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतील आणि धीस फ्री इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग विथ सम व्हेलॉसिटी, धीस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर जी का ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जर का मूव्ह होत असेल तर त्यावेळेस जो का करंट असतो तो करंट आपण लिहितो आय इक्वल टू व्ही इंटू डी, दॅट इज व्ही डी, दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इंटू ई इंटू एन इंटू ए. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपण ही एक्सप्रेशनवर आपण स्टडी केलेला. पण मग आता तो समजा एखादा करंट कॅरिंग वायर आपण जर का तिला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये का आपण तिला ठेवलं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आता इथं आपण दाखवतो तिला इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, इथं आपण एक ती वायर ठेवली आणि ते करंट जर का फ्लो केला तर आपल्याला माहिती की जो काही करंट ज्यावेळेस आपण फ्लो करू की इलेक्ट्रॉन्स विल बी मूव इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द फ्लो. ठीक आहे, आणि जे काय तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस काय होतील तुमचे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये करंटच्या डायरेक्शनमध्ये काय होतील, मूव्ह होतील. मग आपण त्याच्याच आता काय करतो एक्सप्रेशन काय करतो फाइंड आउट करतो. बघा की समजा एखादा कंडक्टर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये का आपण ठेवला त्याची लेंथ येली त्यातून आय एवढा करंट का फ्लो होत असेल तर आपण एखादा स्मॉल इलेमेंट डीएल इलेमेंटसाठी काय करणार, आपण फोर्स कॅल्क्युलेट करणार. मग आता जर का इलेक्ट्रॉन जर का इकडे जात असतील तर आपल्याला जो काय फोर्स होतो इकडे ॲक्ट होणार आपल्याला माहिती आहे. म्हणजे फोर्स ऑन आपण काय करणार, जे काय पॉझिटिव्ह चार्ज असते त्याच्यावरचा फोर्स आपण कॅल्क्युलेट करू. तर तो फोर्स असा आपल्याला ई इंटू व्ही डी क्रॉस बी दॅट इज ई इंटू व्ही इंटू डी बी साईन थिटा. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो की व्ही डी इंटू बी साईन थिटा का असेल त्याच्यावरचा फोर्स असेल. मग आता आपण जर का टोटल फोर्स कॅल्क्युलेट केला एखादा इलेमेंटल रिजनचा, ठीक आहे, समजा तुमचा एक इलेमेंटल रिजन आहे त्याचा फोर्स जर का आपण कॅल्क्युलेट केला तर तो फोर्स आपण येईल आपला बघा एन इंटू ई इंटू व्ही डी इंटू साईन थिटा इंटू बी. ठीक आहे, म्हणजे एन आपण काय लिहित असतो की नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. मग आता जर का नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन स्मॉल व्हॉल्यूम जर का आपल्याला यायचे असेल तर आपण लिहितो एन इंटू ए इंटू डी एल. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल एनच्या जागी आपण व्हॅल्यू टाकली ए इंटू डी एल इंटू एन इंटू व्ही डी इंटू बी साईन थिटा. मग आता टोटल फोर्स जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल याच्यावरचा टोटल फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो मिळेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ डी एफ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए इंटू डी एल इंटू एन इंटू ई इंटू व्ही डी इंटू बी साईन थिटा. म्हणजेच आपल्याला मिळेल बघा एफ इज इक्वल्स टू ए इंटू ई इंटू व्ही डी इंटू बी साईन थिटा इंटू डी एल. कारण की तर बाकी सगळे व्हॅल्यू काय तुमच्या कॉन्स्टंट आणि फक्त लेंथ इलिमेंट का तुमचा व्हॅरी होतोय. म्हणजेच आपल्याला फोर्स मिळेल व्ही डी इंटू ई इंटू एन इंटू ए बी इंटू साईन थिटा इंटू एल. मग आता जर काही इक्वेशन बघितलं तर हा जो का व्ही डी इंटू ई इंटू एन ह्यालाच का आपण काय म्हणतो करंट म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला एफ इक्वल टू आय इंटू बी एल इंटू साईन थिटा. आणि जर का त्याला वेक्टर फॉर्ममध्ये का आपण लिहायचं वेक्टर फॉर्ममध्ये का लिहिणं एफ इज इक्वल्स टू आय इंटू एल क्रॉस बी दॅट इज एफ इज परपेंडिक्युलर टू बी अँड एफ इज परपेंडिक्युलर टू एल. म्हणजे दोन केसेस आपण स्टडी करणार आहे की वेन कंडक्टर इज केप पॅरलल. जर का कंडक्टर पॅरलल असेल तर थिटा इक्वल टू 0 आणि थिटा जर का 180 असेल तर तुमचा फोर्स असेल 0 दॅट इज मिनिमम फोर्स. आणि जर का थिटा 90 डिग्री असेल म्हणजे परपेंडिक्युलर असेल तर त्यावेळेस काय असेल तुमचा आय इक्वल टू एफ इक्वल टू आय इंटू एल इंटू बी. त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम फोर्स काय तिथं मिळणार आहे. त्यानुसार जर का आपल्याला एफ इक्वल टू आय इंटू एल इंटू बी या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जर का कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला असेल एफ अपॉन आय इंटू एल. हे झालं तुमचं फोर्स ऑन करंट कॅरिंग वायर इन अ मॅग्नेटिक फील्ड. पण त्याच्यात दोन केस आपण स्टडी करणार की समजा एखादा तुमचा करंट इलेमेंट हा जर का तुमचा स्ट्रेट असेल तर स्ट्रेटमध्ये आपण टोटल फोर्स कॅल्क्युलेट करणार
इंटिग्रेशन ऑफ आय इंटू डी एल इंटू बी. फक्त आपण इथं इंटिग्रेशन घेताना करणार डी एल इलेमेंटचं. ठीक आहे, डी एल इलेमेंटचं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला मिळेल आय इंटू इनिशियल टू फायनल डी एल इंटू बी दॅट इज एफ इक्वल टू आय इंटू एल क्रॉस बी. आणि समजा एखादा आर्बिट्ररी शेप असेल तर आर्बिट्ररी शेपमध्ये पण काय करणार आपण, जे काही डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट काय करणार आपण मेजर करणार, म्हणजे इनिशियल आणि फायनल जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय करायची तर सबस्टिट्यूट करायची. त्या समजा एफ इक्वल टू आय इंटू एल क्रॉस बी. फॉर्म्युले तुमचे सगळे सेमच आहे, फक्त शेपनुसार ती चेंज होते. त्यानंतर आपण आता त्याचे एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, अ कंडक्टर of length 20 centimeter carrying a current of 5 ampere is placed in uniform magnetic field or uniform magnetic induction of 4 Tesla making an angle 30 degree with direction find the force acting on conductor. बघा आपल्याला करंट दिला 5 ampere, मॅग्नेटिक फील्ड दिली 4 Tesla, थीटा दिला 30. पण आपल्याला बघायचं की जो काय अँगल दिलेला आहे तो अँगल तुमचा आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचं एल क्रॉस बी मधला अँगल नाही, तर एल क्रॉस बी मधला अँगल तुमचा ऑलवेज कसा असतो परपेंडिक्युलर असतो. इज ऑलवेज टेकन ॲज अ 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फॉर व्हॅल्यू टाकणं आपण आयची व्हॅल्यू 5, एलची व्हॅल्यू 0.2, बीची व्हॅल्यू तुमची 4, साइन 90ची व्हॅल्यू असेल तुमची 1, दॅट इज 5 इंटू 0.2 इंटू 4 न्यूटन एक असेल आन्सर असेल. त्यानंतर सेम क्वेश्चन बघा, फाइंड फोर्स ऑन वायर विच मेकिंग अन अँगल 30 डिग्री. अशी डायग्राम तुम्हाला दिली, त्याच्यावर क्वेश्चन विचारले तर काय असेल तुमचा फोर्स बघा. इथं फोर्स पण काय येईल तुमचा आय बी एल. जरी साइन 30 असेल तो आपण घेत नाही, काही तुमचा जो काय फोर्स येतो पी आणि एल मधला अँगल आपण कन्सिडर करतो, तर तो की तुमचा 90 डिग्रीज आहे. म्हणजे तिथं फोर्स आहे तुमचा आय इंटू बी इंटू एल असणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड नेट फोर्स ऑन वायर ए बी. ठीक आहे, ए बीचा टोटल फोर्स काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आता इथं बघा तुम्हाला वायर दिलेली एक ए बी वायर दिली तुम्हाला, ती अशा फॉर्ममध्ये दिलेली. ठीक आहे, इथं अँगल दिला 30 डिग्री. तर आपल्याला माहिती की ज्या 30 डिग्री असेल तिथं आपण काय करणार, तर आपण लेंथ दिली तुम्हाला एल एल, तर इथं जो काय फोर्स असेल तुमचा फोर्स असेल या डायरेक्शनमध्ये, याचा फोर्स असेल ह्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, फोर्स आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलनुसार आपण डायरेक्शन ठरवलं फोर्सचं. मग आपल्या माहिती फोर्स किती असेल टोटल तुमचा आय इंटू बी इंटू एल असेल. आपल्याला एफ नेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता आपण फोर्स काय करू, रिझॉल्व करून घेऊ. फोर्सची कंपोज जर रिझॉल्व करून घेतले तर इथं मिळेल तुम्हाला एम साइन 60, हा मिळेल तुम्हाला एफ कॉस 60. सिमिलरली या फोर्स मिळेल तुम्हाला एफ साइन 60, हा मिळेल तुम्हाला एफ कॉस 60. हे दोन्ही कॅन्सल होतील, म्हणजे तुम्हाला मिळेल 2f कॉस 60, जो काय टोटल एफ नेट आहे. म्हणजे 2f इंटू 1/2 म्हणजेच किती मिळेल एफ, आणि एफची व्हॅल्यू किती असते तुमची आय इंटू बी इंटू एल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड नेट फोर्स ऑन वायर ए बी इन अ शेप ऑफ सेमी सर्कल. जर का सेमी सर्कलमध्ये असेल तर तुम्हाला काय करायची, त्याची मॅग्नेटिक फील्ड काय करायची, मॅग्नेटिक फोर्स काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मग आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये सेमी सर्क्युलर वायर आपण काय केली, पुट केली. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, टोटल फोर्स कॅल्क्युलेट करायचं. मग काय करणार आपण, तर तुम्हाला सांगितले काय करणार आपण, जर का डिस्प्लेसमेंट जर का कन्सिडर केलं आपण, त्याचं इनिशियल पॉईंट आणि लास्ट पॉईंट हे डिस्टन्स आहे, ते पण किती असेल आर असेल. म्हणजे त्याचा अर्थ आय इंटू बी इंटू एल साइन 90 किती असेल 2 इंटू आय इंटू बी आर. ठीक आहे, म्हणजे लेंथ इलेमेंट तुमचा किती झाला, इथं आता 2r झाला. एल इक्वल टू व्हॅल्यू किती झाली 2r, ती वेळेला आपण इथे सबस्टिट्यूट केली. त्यानंतर नेक्स्ट आहे, फाइंड द नेट फोर्स ऑन अ क्लोज लूप. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता समजा एखादा क्लोज लूप असेल, मॅग्नेटिक फील्ड दिली, असा एक स्क्वेअर तुम्हाला दिला, प्रत्येकाची लेंथ दिली तुम्हाला एल एल एल, याच्यातून आय एवढा करंट का तो फ्लो होतोय. मग आता जर का आपण याचा फोर्स कॅल्क्युलेट केला बघा, तर इथं फोर्स तुमचा येईल या डायरेक्शनच्या बाबतीत. समजा ह्या करंटसाठी आपण फोर्स कॅल्क्युलेट करतो, असा येईल. ठीक आहे, हा इकडे येईल, हा असा येईल, हा असा येईल. सगळे फोर्स कसे तुमचे इक्वल आणि अपोजिट आहे. म्हणजे याचा अर्थ काय की समजा एखादा क्लोज लूप असेल, त्या क्लोज लूपमध्ये जो का तुमचा फोर्स असेल तो फोर्स किती असेल, इट ऑलवेज 0. म्हणजे ज्या ज्यास तुम्हाला क्लोज लूप दिलेला असेल त्या क्लोज लूप, एखादा क्लोज लूप जर का मॅग्नेटिक फील्डमध्ये का आपण ठेवला असेल त्याच्यावर जो फोर्स असतो दिस फोर्स इज ऑलवेज 0. सिमिलरली एक डायग्राम तुम्हाला दिली बघा, एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल याच्यावर तुम्हाला फोर्सचे आय त्यानंतर आय आय द्याल. ठीक आहे, याचे का फोर्स कॅल्क्युलेट तुमची या साईडला असे काही फोर्स येतील आणि सगळे फोर्स कसे असतील एकमेकांना इक्वल आणि अपोजिट असतील. म्हणजे याचा अर्थ जो काय तुमचा टोटल फोर्स असेल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड काय असेल 0 असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, युनिफॉर्म आता डायरेक्शन तुम्हाला दिलेली आहे आउटवर्ड आणि
एक स्ट्रेट वायर, त्यानंतर एक सेमी सर्कल आणि एक पुन्हा एक वायर दिलेली, ठीक आहे. याची लेंथ दिलेली आर, इथून इथे लेंथ दिलेली आर आणि आर. त्याचा टोटल फोर्स काय करायचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण काय घेतो की फक्त जे काही लेंथ एलिमेंट काय करणार आपण कन्सिडर करणार, म्हणजे आय आणि बी तुमचा कॉन्स्टंट राहील. लेंथ एलिमेंट बघा काय इथं आर, इथून एवढं डिस्टन्स आहे आर, ठीक. म्हणजे हे पण किती असेल आर, म्हणजे हा किती टोटल 2r प्लस आर इंटू बी, म्हणजे एफ किती मिळालं तुम्हाला 4 इंटू आर इंटू आय इंटू बी. हे झालं तुमचं फोर्सची व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड देईल तुम्हाला इनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि स्क्वेअर दिलेलं, ठीक आहे. आणि डायगोनलची तुम्हाला इथून एवढं मॅग्नेटिक फील्ड काय करायची कॅल्क्युलेट करायची. गिव्हन आहे तुम्हाला जी काही साईड दिली ती दिली 2 मीटरची, याच्यात मॅग्नेटिक फील्ड दिली 2 टेस्ला, करंट पास होतो 3 अँपियर एवढा, ठीक आहे. तर आपल्याला विचारलं फाइंड मॅग्नेटिक फोर्स. तर आता मॅग्नेटिक फोर्स बघा किती एलिमेंटसाठी होईल, कोणतेही घ्या तुम्ही, ACD घ्या किंवा AED घ्या, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही एक लेंथ आहे, ही एक लेंथ आणि ही एक लेंथ आहे, म्हणजे 3 टाइम्स ऑफ लेंथ आहे तुमच्या, म्हणजे आपले 3 टाइम्स ऑफ EDचा फोर्स काय करणार आपण कॅल्क्युलेट करणार. 3 टाइम्स ऑफ करंट दिला तुम्हाला 3, लेंथ दिलेली तुम्हाला बघा. आता याची जर का लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर हा तुमचा 2 आहे, हा 2 आहे, तर पायथागोरस थेरमनुसार ही व्हॅल्यू किती तुमची 2√2, ठीक आहे. 2√2 आणि मॅग्नेटिक फील्ड दिली तुम्हाला 2, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला 18 इंटू 2 इंटू √2, दॅट इज आन्सर विल बी 36 इंटू √2 न्यूटन. आणि ही जी काय फोर्स असेल तर फोर्स काय असेल तुमचा, द फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग द सी, तर फोर्सची डायरेक्शन कशी असेल तुमची या सीच्या अलॉंग असेल किंवा टुवर्ड द सी असेल. तर अशा प्रकारे हा जो काही फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग वायर प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण आता स्टडी केला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण टॉर्क आणि मॅग्नेटिक मोमेंटचा स्टडी करणार. थँक्यू.